हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करते माझं संडेचं संध्याकाळनंतरचं रुटीन. तसं तर माझं संडेचं रुटीन हे बिझीच असतं कायम, कारण मुलांच्या स्कूल असतात दुसऱ्या दिवशी, मिस्टरांचं ऑफिस असतं, त्याच्यामुळं भाजीची तयारी किंवा मार्केटमधून भाजीपाला आणणं, फळं आणणं, दूध आणणं, या सगळ्या गोष्टी मला संडेला करून ठेवाव्या लागतात. त्याच्यामुळे माझं संडेचं संध्याकाळनंतरचं रुटीन तर बिझीच राहतं सहसा. इथे मी जेवण बनवायला घेतलं आहे. तर आज मी जेवणामध्ये बनवते मटकीची भाजी, डाळ, भात आणि चपात्या. एका साईडला माझी मटकीची भाजी मी लावली शिजायला आणि एका साईडला डाळ लावली मी. डाळीला फोडणी देऊन झाली आणि इकडे माझी मटकीची भाजी देखील शिजलेली आहे. आता फक्त चपाती आणि एक भाकरी बनवायची राहिली. संध्याकाळच्या टायमिंगला कसं मुलांना लवकर भूक लागून जाते, त्याच्यामुळं मला जेवण बनवायला लवकरच तयारी करावी लागते. आणि इथे मी एका साईडला माझा डाळ भात पण झालेला आहे, भाजी पण शिजलेली आहे. आता मी चपात्या करून घेते. कारण हे सगळं करून झाल्यानंतर मला भाजीपाला पण सगळा निवडून ठेवायचा आहे. भाजीपाला मी आणून ठेवलेला, त्याच्यामुळे तो एका साईडला ठेवून दिला होता मी. पण सगळ्यात आधी मी जेवण बनवायला घेतलं, कारण माझ्या दोन्ही मुलांना भूक लागली की कंट्रोल होत नाही. मग त्यांचं सारखं चालू होतं, मग मी काय आणू का दुकानातून. मग दुकानातलं खाल्लेलं मला पण आवडत नाही, त्याच्यामुळं मग मी सहसा संध्याकाळी लवकरच जेवण बनवून घेते. कारण बाहेरचं काही खायचा मुलांचा म्हणतात ना हट्टच राहतो आणि त्यांना बहानाच पाहिजे असतो. त्याच्यामुळं मग जेवढं लवकर होईल तेवढं लवकरच मी जेवण बनवायचा प्रयत्न करते. आता इथे माझी चपात्या करून झाल्यात. आता एक भाकरी टाकली मी. मिस्टरांना आणि मुलांसाठी मी चपात्या केल्यात आणि माझ्यासाठी एक मी भाकरी टाकली. तसं खातात मिस्टर आणि माझी मुलं पण खातात भाकरी, पण मग मी थोडं कमीच प्रमाणात बनवते, कारण तेवढ्या आवडीने ते खात नाहीत भाकरी. आता इथे माझा पूर्ण स्वयंपाक बनवून झालेला आहे. इथे गॅसवर मी आता भाकर भाजत आहे. आता माझी भाकरी देखील रेडी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता माझ्या चपाती, भाकरी, डाळ, भात आणि मटकीची भाजी असं जेवण रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर लगेचच आम्ही जेवण करून घेतलं आणि जेवण झाल्यानंतर लगेचच मला भाजीपाला ठेवायला माझ्या मुलांनी मदत केली आज. आता पाहू शकता इथे. आणि मला त्यांना सांगायची कधीच गरज पडत नाही, ते स्वतःहूनच येतात मला मदत करायला की मम्मा मी करतो, मम्मा मी मदत करते. तर मी कधी नाही बोलत त्यांना, कारण सवय पाहिजे सगळ्यात चांगल्या गोष्टींची पोरांना. अशा प्रकारे घरातल्या छोट्या मोठ्या कामांमध्ये माझ्या मुलांची मदत मला नेहमी होतच राहते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.